मुंबई नाका परिसरात विनयभंगाच्या तक्रारीनंतर तणाव, अल्पवयीनास ताब्यात, अफवा पसरवू नका, पोलीस उपायुक्तांचे आवाहन। मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेचा अल्पवयीन मुलाकडून विनयभंग झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। दुपारी महिलेने पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवताच आरोपी अल्पवयीनास ताब्यात घेण्याची मागणी करत मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमले। त्यामुळे सुमारे 3 तास तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची खातरजमा करून मुंबई नाका पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आला आहे। या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर कुठलाही अत्याचार किंवा अनुचित प्रकार घडलेला नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। पोलीस यंत्रणेकडून योग्य अशी कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आवाहन केलं आहे। आज दुपारी साधारणतः 2 ते 2:30च्या सुमारास मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतनं प्रयत्न केला। त्याच्यानंतर तो मुलगा तिथं पडला आणि त्याच्यानंतर त्या लहान मुलीला पण त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला, अशी एक घटना दुपारी घडलेली आहे। तर त्या संदर्भामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील प्रोसेस मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। ह्या बाबतीमध्ये लहान मुलीवरती अत्याचार झाल्याच्या बाबतीमध्ये अफवा पसरली होती, पण आम्ही सर्वांना या माध्यमातून सांगतो की असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये। त्या बाईच्या बाबतीमध्ये आणि लहान मुलीच्या बाबतीमध्ये 376च्या अनुषंगाने, जे जुनं IPC कलम 376 याच्या अनुषंगाने कुठलाही प्रकार झालेला नाहीये। त्यांची छेडखाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। आता वातावरण शांतता आहे, सर्वांना समजवलेलं आहे आणि गुन्ह्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। सर्वजण आपापल्या घरी परतलेले आहेत।